नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा परिषदेची मेगा भरती निघालेली होती आणि या मेगा भरतीचा बऱ्याचशा एक्झाम्स या झालेल्या आहेत आणि त्या एक्झाम्सचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा प्रोसेसमध्ये आहे। याच पद्धतीने जिल्हा परिषद यवतमाळ यांचा एक मोठा अपडेट या भरतीबद्दलचा आलेला आहे। तर काय आहे तो अपडेट, त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत सन 2023-24 या वर्षामध्ये झालेल्या सरळ सेवा पद भरतीच्या अनुषंगाने तात्पुरता निवड यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर पदाचं नाव आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य। टोटल 45 पदे ही होती आणि या 45 पदांचं प्रवर्गनिहाय होतं। खुला प्रवर्ग 10 होता, यात महिला 3, माजी सैनिक 2 आणि अंशकालीन 1। त्याचबरोबर अनुसूचित जाती 6 पदे होते, महिला 2, माजी सैनिक 1। अनुसूचित जमाती 6 पदे होते, महिला 2, माजी सैनिक 1। विजा अ 1 पद होतं, भज ब 1 पद होतं। भज क 4 पदे होते, त्यापैकी 2 महिला होते। भजड 1 पद, विमा प्र 2 पदे, इतर मागासवर्गीय 8 पदे होते, महिला 2, माजी सैनिक 2 आणि EWS 6 पदे होते, त्यात महिला 2 पदे होते। तर अशा पद्धतीचं डिस्क्रिप्शन आहे आणि त्या पद्धतीचं निवड इथं तात्पुरत्या स्वरूपाची झालेली आहे। जिल्हा निवड समिती यवतमाळ यांची मान्यता 15/3/2024 नुसार वरील पदांची तात्पुरता निवड यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर खुल्या प्रवर्गाचं बांधकाम 2, पाणीपुरवठा 2 या पद्धतीचे इथे लिस्ट आहे। अनुसूचित जातीमधनं कुणाल भोजराज ढोले यांची इथे निवड झालेली आहे। त्यानंतर शिवाजी माधवराव बेंडे आणि कुणाल गोविंद दिगे, तर 172 गुण यांना होते, बाकी 166चा कट ऑफ यासाठीचा आहे। निवड खुला 1, खुला 2, खुला 3 आणि खुला 4 प्रवर्गातनं इथं झालेला आहे। त्याचबरोबर खुला महिला प्रवर्गातनं बांधकाम 1 आणि पाणीपुरवठा 2 असे 3 पदांची इथे 164ची पहिली महिला आणि 152चा कट ऑफ इथे लागलेला आहे खुल्या प्रवर्गातून। माजी सैनिक खुल्या प्रवर्गामध्ये सदर प्रवर्गामध्ये गुणवत्ता यादीमध्ये माजी सैनिक उमेदवार उपलब्ध झालेले नाही आहेत, त्यामुळे हे पद रिक्त आहे। खुला अंशकालीन पाणीपुरवठा 1 मध्ये अंशकालीन याच्यात जावके यांचं 108 मार्क्सने निवड खुला प्रवर्गातनं अंशकालीनमधनं झालेली आहे। त्याचबरोबर अनुसूचित जाती बांधकाम 1 आणि पाणीपुरवठा 1 2 पदांसाठीचं निवड इथं झालेली आहे। 158 आणि 154चा कट ऑफ आहे। अनुसूचित जाती महिला बांधकाम यात 148 आणि 146चा कट ऑफ इथे आहे। माजी सैनिक अनुसूचित जाती सदर प्रवर्गातून सुद्धा माजी सैनिक प्राप्त झालेले नाही आहेत। अनुसूचित जाती दिव्यांग पाणीपुरवठा 140चं मेरिट लागलेलं आहे दिव्यांगाचं। त्याचबरोबर अनुसूचित जमाती 158 आणि 142चं मेरिट इथे आहे। अनुसूचित जमाती महिला 138 आणि 132चं मेरिट इथे आहे। माजी सैनिक अनुसूचित जमाती संवर्गामध्ये गुणवत्ता यादीत पद कॅन्डिडेट अवेलेबल नाही। विजा अ पाणीपुरवठा 1 तर 136चं मेरिट इथे लागलेलं आहे। भजब पाणीपुरवठा 1 144चं मेरिट इथं लागलेलं आहे। भजक बांधकाम 1 आणि पाणीपुरवठा 1 असे 164चं मेरिट इथं लागलेलं आहे। भजक महिला 148 आणि 142चं मेरिट आहे। भजड 156चं मेरिट आहे। विमाप्र 162 आणि 150चं मेरिट आहे। इतर मागासवर्गीय बांधकाम 164 आणि 162चं मेरिट आहे। इतर मागासवर्गीय महिला 148 142चं मेरिट आहे। इतर मागासवर्गीय माजी सैनिक अवेलेबल नाही आहे। दिव्यांग यात 140 आणि 138चं मेरिट इथे आहे। EWS बांधकाम विभागामध्ये निवड झालेले 164 आणि 160
चं मेरिट इथं आलेलं आहे। EWS महिला 140चं मेरिट आहे। पहिला कॅन्डिडेट 150चं इथे सिलेक्ट झालेला आहे। खुल्या प्रवर्गामध्ये 160चं मेरिट इथे लागलेलं आहे आणि प्रतीक्षा यादी आहे ही खुल्या प्रवर्गाची। तर 160 पासून 156 पर्यंतच्या कॅन्डिडेटची प्रतीक्षा यादी आहे। 19 कॅन्डिडेट हे प्रतीक्षा यादीमध्ये आहेत। खुला महिला प्रवर्गात 12 महिला या प्रतीक्षा यादीमध्ये आहे। 140 पर्यंतचं मेरिट आहे। खुला अंशकालीन 90चं मेरिट आहे। खुला अंशकालीन प्रतीक्षा यादीमध्ये त्या कॅन्डिडेटचं नाव आहे। सो असेच अपडेट तुम्ही या PDF मध्ये बघू शकतात। ज्या कॅन्डिडेटनी यवतमाळ जिल्हा परिषदमध्ये फॉर्म भरला असेल तर त्यांनी नक्की ही यादी चेक करावी आणि पुढील प्रोसेससाठी zdpyavatmad.gov.in या वेबसाईटला व्हिजिट करावी। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।